नमस्कार मित्रांनो, मी आता झोपून उठली आहे. तर आता आम्ही आहोत पुण्याला अगेन आणि आम्ही चाललो आहोत, सॉरी पुण्याला नाही आहोत, पुण्याला चाललो आहोत कारण की आमच्या क्लोज रिलेटिव्हची म्हणजे हेल्थ थोडी खराब आहे. ती आजारी आहे तर आम्ही त्यांना बघायला चाललोय. बट आज बघू कसा दिवस चाललाय. आम्ही काही व्लॉग पण केला नाही बिकॉज माझी पण हेल्थ थोडी डाऊन होती. म्हणजे ताप वगैरे काय नाहीये, जस्ट ते दिवस असताना जेव्हा बस डल फील होत आहे. मे बी खूप किऑटिक वीक गेला होता, बॅक टू बॅक काय ना काहीतरी सतत, म्हणून खूपच असं डल फील होत आहे. आज पण खूप हेक्टिक दिवस असू शकतो कारण आता आम्ही पुण्याला चाललोय. पुण्याला आम्हाला यायचं काम आहे एक, त्याच्यानंतर परत आम्हाला पुण्याला मे बी यावं लागेल. तर कळत नाहीये कसे दिवस जातील. फॉर सम रिझन आम्ही या मॅकडॉनल्ड्स मध्ये आलं की आम्हाला नेहमी काही ना काहीतरी कॉम्प्लिमेंटरी मिळतं. आज आम्हाला काय दिलं सांग? मफिन, चॉकलेट मफिन. आणि तुला माहिती मला अशी इच्छा झालेली घेऊ की नको, पण नंतर विचार केला जाऊ दे, परत शुगर घेऊ की नको. शुगर नको. पण त्यांनी मला दिलं. नसेल तर मग मी खायला रेडी आहे. शट. आम्ही कॉफी घेतली आहे कारण की भरपूर झोप येत होती. हो यार, एवढी झोप आणि एवढं हे होत होतं ना की बाबा आता परत गाडी चालवून तिथपर्यंत जा, आणि का माहित नाही जाम कंटाळावाला हे होत आहे ना आज. बघू चला आता खातो गाडीत आणि मग निघतो इथून. अजून एक छोटी इम्पॉर्टंट गोष्ट की काल आम्ही गेलो होतो वर्लीला. वर्लीच्या आयकिया मध्ये बघायला की तिकडे काही डिफरंट आहे का, बट वर्लीचा आयकिया खूप छोटा आहे. एक चांगलं आहे की तुम्हाला खूप गोष्टी ना जवळजवळ मिळतील, बट जे नवी मुंबईचा आयकिया आहे ना तिकडे प्रॉपर असे सेट बनवलेले आहेत. तर तुम्हाला आयडिया येते आणि तुम्हाला कळतं की हे चांगलं दिसेल की नाही आपल्या घरात. सो मी तुम्हाला म्हणजे सजेस्ट करेन की जर तुम्हाला कधी आयकियामधून शॉपिंग करायची असेल तर नवी मुंबईवाला आयकियामध्ये जा. आणि स्पेशली जर तुम्ही ठाण्याला राहत असाल तर दोन्ही सेम डिस्टन्स वरती आहे. आणि अजून एक गोष्ट की तिकडे वेअरहाऊस आहे नवी मुंबईच्या, तर तिकडे तुम्हाला असं काही घ्यायचं असेल ना आणि तुमच्याकडे कार असेल, बेड वगैरे अवेलेबल असेल ना, तर तुम्ही सेम डे घेऊन जाऊ शकता. टेबल वगैरे छोट्या गोष्टी तुम्ही कारने घेऊन पण जाऊ शकता. सेम डे डिलिव्हरीचे तुम्हाला टेन्शन नाही. आणि काल आम्ही वर्लीला गेलो, आम्ही एक हे काय घेतलं, टी टेबल घेतला. बट तो घेऊ शकत होतो आम्ही, पण तिकडे अवेलेबलच नव्हता. ते बोलले की वेअरहाऊस फक्त नवी मुंबईला आहे. तर मग कसं फटाफट काम होऊन जातं. आता मला थांबावं लागणार, 2 दिवसांनी ते डिलिव्हर होणार आणि मग आम्ही ते इन्स्टॉल करणार. तर ते एक आम्हाला अपडेट द्यायचं होतं. आणि तेच बॅक टू बॅक सतत आयकिया जा, मग ते घराची साफसफाई, ह्या सगळ्यामध्ये आम्ही थोडं दमलोय, म्हणून खूप असं आळस वाटतं. पण घर बघून खूप बरं वाटतं भाई. घर आता तुम्हाला दाखवच आम्ही एका ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवू. स्पेस झाली आता एकदम, जशी हवं होतं ना मनात तसं झालेलं आहे. गाडी चालवण्याचा एक फायदा झाला. मी मफिन खात होती, वरचं जे चॉकलेटी पार्ट होतं ते सगळं मी खाल्लं. तू जसा फोन लावलाय ना, आज जरा मेहनत कर ना. नुसतं मफिन मध्ये डोकं लावते की मी काय खाल्लं की यशला काय भेटेल, मग मी खाईन. वरचं चॉकलेटी पार्ट मी खात होती आणि खालचा जो केक वाला पाव दिला मला खायला. मी विचार करतो एवढा टेस्ट कमी कशी काय लागते याची एवढी मजा. अरे मी तर बघत नाही पण देव बघतोय ग. सनरूफ उघडी आहे, देव बघतोय वरून, त्याला दिसतंय सगळं तुझा चालाकपणा. एक चॉकलेट चिप्स तरी पण खातोय यार, तरी पण खातोय यार. शिट. मजा करत. देव दिलंय मी याला. बोल काहीतरी. हॅलो मित्रांनो, तर आम्ही आलेलो आहोत. तू नको बघू प्लीज, मी नाही बघत. तर आम्ही आलेलो आहोत पुण्यावरनं आलो पटकन म्हणजे 10 मिनिटं आम्हाला मिळाली असतील. त्यानंतर आम्ही पटकन रेडी झालो. दिस इज माय लुक. मस्त फुल स्लीव ब्लाऊज. हे असं ना मी वरच्या एंगेजमेंटला पण घातलं होतं. ती ब्लू साडी होती आणि ती साडी वेअर केल्यानंतर ते फुल स्लीव ब्लाऊज केल्यानंतर मी परत ही विकत घेतली. म्हणजे नेहमी मला असं PR वगैरे मिळतं म्हणून मी स्पेसिफिकली सांगते की मी विकत घेतली परत एक ही मरून साडी. आणि टेलरला बोलली की सेम ब्लाऊज शिव, काही फरक नाही पडत, 2 साड्या सेम पॅटर्नच्या असतात आणि वेगवेगळ्या कलरने वेगवेगळं लुक येतात. त्याला सिल्वर बॉर्डर आहे, तर ते पार्टी असं एंगेजमेंट वगैरे ठीक आहे. आणि हे एकदम असं हे. तर आता आम्ही चाललो इव्हेंटला. सो दिस इज दिवाळी इव्हेंट. आम्हाला अजून पण बोलावलेलं पण आम्ही गेलो ना. आणि काल पण आम्हाला खूपच उशीर झाला. आम्ही तुम्हाला जसं बोललो की वर्ली. सो खूप सारे इव्हेंट्स मिस झाले, बट या इव्हेंटला आम्हाला मिस नव्हता करायचा बिकॉज आम्ही बोललेलो की येणार आहे म्हणून. तर फायनली हा पण खूप छान दिसतोय. हाच कुर्ता आहे जो आम्ही आय थिंक लास्ट ब्लॉग, ह्याच्या आधीच्याच ब्लॉग मध्ये जो आम्ही बोललो की त्या लोकांनी ऑल्टरिंग साठी ठेवलाय, तर तो हा ब्लॉग बोलते. तो हा कुर्ता आहे जो आम्ही टाकणार आहोत उद्या. तर येस, आता आम्ही पोहोचून तुम्हाला दाखवतो की काय होतं, कसं होतंय आणि भेटूया. आणि सांगा आम्ही दोघे कसे दिसतोय.
थँक्यू गाईज, थँक्यू. मला माहिती तुम्ही सांगणार की अरे यश दादा शिवानी दीदी चांगले दिसतात. थँक्यू, तुमचे आभार मंडळावर. आता आम्ही जातो पुढचं पुढे बघूया. आताच झोपून उठलं, पण व्हिडिओ शूट करताना मला रिअलाइज झालं की आम्ही काही असं शूट केलंच नाही, काही बोललोच नाही, बट आम्ही ग्लिम्स घेतले, तर ते तुम्ही बघा. शिवानी, शिवानी That was my choice. One hand. It's a moment all together right now. So let's witness this marvel here. आवी आता करा. परत बघा कोण भेटलंय मला. हे बघा हल्ला, हा माणूस लांबून दिसलाय मला एवढा उंच तिकडे उभा होता. म्हणून सांगतो त्याला आम्ही की हा झेंडा सगळीकडनं आम्हाला दिसेल. अडकली माझी बायको, अडकली थोडीशी. पण आता आम्ही एकसोबत थोडा टाइमपास करू, इकडे तिकडे फिरू, कारण हे लोक लेट आले जरा. टायमाचं काय त्यांना सांगते मी की इथे या सगळ्या पार्ट्यांमध्ये ह्याच वेळेवर येतात. थँक्यू. हा थँक्यू. हळूहळू शिकवा. कोणाला तरी भेटले आम्हाला, तुम्हाला दाखवतो आता अजून कोणतरी. आम्ही दोघं ऍक्च्युली भाऊ दिसतो भाई. आमच्या दोघांची बहीण बघा इकडे. आम्ही एकत्र एक फोटो घेतो नंतर, मध्ये आवाज नाही येणार. आम्ही आज एवढा भारी भारी लोकांना भेटतो तुम्हाला भाई. एक नंबर. आज पहिल्यांदा भेटलो आम्ही या लोकांना, पण जाम मजा येते. आप कुछ बोलना चाहोगे? सबस्क्राईब करा. थँक्यू. सबस्क्राईब करा. आम्ही तिथे बसलोय, इकडे शिवानी बघा. हे बघा काय चाललंय. हा काय इकडे कुटुंबा घेऊन बसले. कुठेतरी थांब यार, कुठेतरी. कुठे आली आहेस तू? काय मी नाही जेवत आहे काहीच, मी नाही जेवत आहे भाई. आपला टीम आहे भाई, आपला टीम आहे. ब्लर दिसत होतो आपण. झालं का? हा, मी इथे गाडीत बसले. कुठल्या गाडीत बसलोय? काहीतरी मान सन्मान द्यायचा असं काय आहे की नाही तुला? गाडीला देतोय तुला. ओ माय गॉड, असं ती म्हणते. ओ माय गॉड. एक मिनिट, दिसताय का तुम्ही दोघी? आणि कसं वाटतंय आजूबाजूला? भाई अलग लेवल. हे बघा, तुम्हाला पण दाखवतो एक मिनिट. हे बघ ना भाई. हा मृदुलचा फायदा, मृदुल आदित्यचा फायदा आम्ही पण घेतोय. हा ना, त्यांना ही मिळाली आता सध्या चालवायला. आता मसाज चालू करतोय. हे दोघी मसाज चालू करतायत. त्यांना हे झाले जरा पाठा दुखतात त्यांच्या. माझी पाठ दुखती, मी तिथे सांगितलं पण होतं, पण कोण मला बोललं नाही मागे. भाई पण हे असं वाटतं तू स्वतःहून येऊन ड्रायव्हर सीटवर बसला. माय गॉड, काय दिसते पण यार. क्लास आहे. नाईस नाईस. तर आता आम्ही आलो इथे खायला, थोडा टाइमपास. बोललो की आता तिकडे जास्त खाता आला नाही, धक्काबुक्की चालू होती. मयूर भाई आम्हाला, हा त्यांचं काहीतरी रेकमेंडेशन. चीज, मेल्टेड चीज गार्लिक ब्रेड, पनीनी अँड तळी पाव. तळी पाव. ओके, तळी पाव. गाईज आम्ही हे सगळं आता खायला आलोय. तर मग ते आफ्टर पार्टी ही आमची. हा, ही आमची आफ्टर पार्टी. आमची आफ्टर पार्टी सोजवळ, एकदम एकदम सोजवळ. हे वरती येत. दाखव ग, दाखव. सीट. ओ हे रे ते रिक्लायनर हा, त्याला काहीतरी बोलतात चांगलं. आम्ही गरीब आहोत, हे वरती येतं, ह्याच्यानी आम्ही खूप शोधतो. काय नाव त्याचं? कसं ऑटोमॅन. इकडे आता काय चालू आहे तुम्हाला माहितीये का? त्या माणसाने 4च्या जागी 3च आयटम आणले, म्हणून ते असे बघून असे उभे राहून मोजतात, त्याच्या बाजूला उभे राहून. एक का रिफंड ले लेके आ रही है. व्हेरी गुड मॅन. थँक्यू सर. थँक्यू भाऊ. जायचं मऊ झालं इथे येईपर्यंत. रिॲक्शन रात्रीचे 2 वाजता. तरी पाव एक नंबर. तरी पाव फर्स्ट टाइम. करेक्टेड 2:30 बजे भाई. 2:30 वाजले. 2:30 वाजता खातेस तू.
तर मित्रांनो, आम्ही घरी आलेलो आहोत. खूप मजा आली, दमलो पण दमल्यापेक्षा जास्त मजा आली आहे. आणि आम्ही विचार केला आता आम्ही घरी पोहोचलोच आहोत तर तुम्हाला दाखवतो की आम्ही हे घर कसं रिस्ट्रक्चर केलंय. नाही रिस्ट्रक्चर नाही केलंय, स्ट्रक्चर तसंच नाही म्हणजे मेक ओव्हर केलाय थोडासा. तर ऍज युजल यश तुम्हाला एक्सप्लेन करेल. नाही स्टार्ट मला वाटलं चालू करते. तर मित्रांनो, आता तुम्हाला आजूबाजूला काही दिसत नाही कारण मी ते मुद्दाम लपवलेले. तर 1 2 3 इकडे फर्स्ट कोपरा इथून दाखवतो कारण हे आम्ही जे स्ट्रक्चर ते चेंज केलेलं नाहीये. कलर चेंज केलं त्याच्यामुळे जरा कलर गेला. इथे आधी तुम्हाला जर आठवत असेल तर लाल कलर होता. आम्ही त्याला एकच कलर केलाय कारण रूम मोठा दिसावा आणि ऍस्थेटिक दिसावा थोडा, कारण आता व्हिडिओज वगैरे बनवतो. मागे जरा सांभाळू ना प्रिय, कारण मागे झाड आहे. तर इकडे हे पहिलं झाड येतं आणि इथे आम्ही आमचे फोटो टाकलेले आहेत. आय लव्ह यू इथे लिहिलेले दाराच्या समोर, म्हणजे कोण घरात आलं की त्यांना पहिले आय लव्ह यू असं बोललं जाईल. त्याच्यानंतर दुसरं झाड इथे, हे अजून ह्याला काहीतरी बोलतात ते आम्हाला टाकले. वास छान याला, हे फ्रेंड्स मध्ये कुठेतरी बोललेले आहेत. इथे आमचं एक झाड, ह्याला काय झाड बोलतात माहित नाही, ते म्हणजे ते लव्ह त्याचं वालं झाड आहे. त्याच्यानंतर गणपती आणि धेनू, नंदी नाही तो, सॉरी गाय आहे ती. गाय मध्ये धेनू काय असतं ते काहीतरी असतं, मला आता आठवत नाही. त्याच्यानंतर इकडे आमचे अजून झाड आणि हा नॅशनल जिओग्राफी एरिया झालेला आहे. त्या नॅशनल जिओग्राफी मध्ये एरियामध्ये तुम्हाला माहिती आहे कृष्णदेवाला आपल्या असे प्राणी वगैरे किती आवडतात, म्हणून आम्ही त्यांना इकडे ठेवलेलं आहे. कृष्णदेव इकडे झाडं, इथे हे स्वान असे बसलेले, 2 हत्ती तिकडे बघून, कारण पाणी इकडे नाही येतं ते पाणी मागतात. त्याच्यानंतर झाड हे नंतर दाखवू तुम्हाला काहीतरी, हे आत्ता आले आणि हे मी आत्ता इथे ठेवले. आमचा ट्रायपॉड ठेवलाय. देवघर ते चेंज नाही केले. देवघराचं तोंड आम्ही इकडे, देवांचं तोंड इकडे करून ठेवतो कारण ती साऊथ दिशा आहे. त्याच्यानंतर नवीन पडदे घेतले कारण की ह्याच्या समोर उभं राहून आम्ही व्हिडिओ शूट करू शकतो. आम्ही घर असं बनवलं ज्याच्याने आम्ही व्हिडिओ शूट करू शकतो. आणि इथे आधी 2 झाडं वगैरे, म्हणजे खूप इथे दंगल होती. आणि यश एवढा गोरा का दिसतोय ते पण तुम्हाला नंतर सांगते, ते पण तुम्हाला लवकरच कळेल. त्याच्यानंतर इकडे हा कोपरा, परत इकडे एक झाड, कारण झाडं आम्हाला भरपूर आवडतात गाईस. झाडांना आम्ही आवडतो, आम्हाला झाडं आवडतात. त्याच्यानंतर आम्ही आमचा डायनिंग टेबल पण चेंज केलेला आहे. तो खूप मोठा होता, त्याला खाली स्टोरेज होती. मला मान्य आहे, मला स्टोरेज मी जरा मिस करतो, पण हा डायनिंग टेबल आम्ही आणलेला आहे. आणि इथे इकडचं नंतर सांगूया, पुढे सांगूया. तर हा डायनिंग टेबल, इथे हे जरा लाईट ठेवलेलं आहे कारण तो लाईट अजून एक लावायचा आहे. फुल कम्प्लीट नाही झालेलं आहे पण इनकम्प्लीट पण नाही. त्याच्यानंतर वर मला खूप आवडला, काय टेक्स्चर येत आहे. हो असा छोटा आम्ही इथे पण लावायला घेतलाय. येस, इकडे पण लावायला घेतलाय, तो लावायचा नंतर. तर हा लॅम्प काय बोलतात त्याला, वॉल लाईट काय जे तुम्हाला आवडत. आणि ही खुर्ची, कारण ही आम्हाला खूप स्वस्त मिळालेली आणि ही टाकायची इच्छा नाही. खरं तर हिची प्राइस 30,000 रुपये आणि 1500 ला आम्हाला मिळाले, तर आम्ही ते टाकणार. येस. त्याच्यानंतर इकडे याल तर परत एक झाड येणार आहे गाईस, कारण का झाडांना आम्ही आवडतो, आम्हाला झाडं आवडतात. येस, म्हणून ते झाड इथे ठेवले. आणि इथे जुना सोफा गेलाय आमचा आणि हा नवीन सोफा आलाय. त्या जुन्या सोफ्याला विदा मी खूप जड हृदयाने केलेलं आहे, कारण मला जमत नव्हतं त्या सोफ्याला बाय बोलायला, म्हणून मी 5 मिनिट बाहेर त्याच्यासोबत झोपलेलो. हॅलो, तू गेला ना? हो गेला. शिट गेला. चला कंटिन्यू. त्याची स्टोरी मी नंतर सांगतो का असं बोलतोय. तर इकडे ह्या थ्रो घेतलेला आम्ही, एक थ्रो जो सोफ्यावर टाकतात त्याला थ्रो म्हणतात, असं कापड, हे मला आत्ताच हल्ली मध्ये कळालेलं आहे. त्याच्यानंतर हा लॅम्प, इथे लॅम्प घेतलेला आहे. इथे फ्रेम चूज केलेली आहे, फक्त त्याला प्रिंट काढायचं फोटोला, सगळं व्यवस्थित करायचं. इथे भरपूर फोटोज वगैरे होते, ते सगळे आम्ही जपून ठेवले. ते आम्ही एकदम प्रॉपर एक जागा करून तिथे लावणार आहे. त्याच्यानंतर हा बेंच गाईस, हा बेंच खरं तर त्या डायनिंग टेबलचा आहे. आम्ही इथे आता बसून जेवतो 2 जण. हा उचलतो तिकडे ठेवतो, त्या साईडला फेस करून आम्ही जेवतो. ते आम्ही काहीतरी बघू तसंच करायचंय का नाही करायचंय. हा झाला. आणि इथे लास्ट बट नॉट द लिस्ट आमचं अजून एक झाड, का कारण झाडांना आम्ही आवडतो, आम्हाला झाड आवडतात गाईस. तर हा होता आमचा छोटासा, बघितलं आठवण पण नाही, मला माहिती होतं मी वर करणार होती. आणि आम्ही घेतलाय हा लॅम्प. हा लॅम्प नाहीये, सॉरी शॅन्डलियर नाहीये, हे एक स्पॉटलाइटचं काम करतं. तर आम्ही आता जेव्हा पण इथे बसून फोटो व्हिडिओ वगैरे काढू, हे मेन हे घर आम्ही हा हॉल याच्यासाठी बनवले, कारण शूट करायला खूप इझी होईल. आम्ही स्टुडिओ घ्यायचा विचार करत होतो, पण ते जरा टाइम लागेल, कारण खूप विचार. आता हा स्पॉटलाइट आम्ही तिकडे केलाय, मगाशी आम्ही इथे केलेला, पण तिकडे केलाय. यश तिकडे जाऊन दाखव, तुम्हाला कळेल. म्हणजे रात्री पण आम्हाला जर शूट करायचं असेल तर प्रॉब्लेम होणार नाही, कारण की आपण एवढे गोरे दिसणार आहोत.
आणि हे हलतात सगळे जे स्पॉटलाइट्स आहेत ते सगळे कसंही मूव्ह करू शकतो, 360 डिग्री मूव्ह करू शकतो, वर खाली मूव्ह करू शकतो, प्रॉपर स्पॉट देऊ शकतो. म्हणून हा चूज केलेला आहे. कारण हा जेव्हा नको असेल तेव्हा असा वर स्प्रेड करून ठेवायचा. कारण ह्याच्याने किती लाईट येते, हे सगळं बंद केलं तरी ना तरी एवढीच लाईट दिसते. तर हा त्याच्यासाठी घेतलेला आहे. तर हळूहळू एवढं आम्ही केलेलं आहे. हळूहळू पुढे वळू आपण. आता सध्या सगळं सेमच आहे, पण हे एवढं चेंज केलं आणि ह्याच्यामुळे आता सोफा घर खूप मोठा वाटतोय. इकडे आता मी गाडी अशी चालू शकतो, इथे ट्रॅक बनवू शकतो मी. आणि हा बेंच आम्ही असाच ठेवणार आहे. आम्ही इनफॅक्ट अजून एक बेंच घेणार आहे, बिकॉज त्या खुर्च्यांपेक्षा ना हे कन्व्हिनियंट वाटतं, कम्फर्टेबली बसलं जाते. आणि इथे आम्ही मागवलंय ते येणार आहे. इथे एक सेंटर टेबल ते 15 तारखेला येणार आहे. आज तारीख काय? ओके, 15 तारखेला ते टेबल येणार आहे. त्याच्यानंतर इथे अजून एक बेंच ठेवणार आहे, तो आम्ही ह्याच्यासाठी घेऊ, डायनिंग टेबलसाठी. सध्या आम्ही तो वापरतोय, खरं तर त्यासाठी होतं, पण ते आता आम्ही तिथे ठेवतोय. तर हा होता आमचा हॉल. सध्या तरी आमचा हॉल आम्ही आता फक्त रेनोव्हेट केलेला आहे. हळूहळू अख्खं घर मेक ओव्हर की आम्हाला काय मिळालेलं आहे. सो तुम्ही आता घर बघितलेलं आहे, आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं आता हा चेंज. आणि आता मी तुम्हाला सांगते की या पिशवीमध्ये काय काय हे आम्हाला त्या लोकांनी दिलं, सोशल कॅचअप टीमने. तर त्यांना 5 इयर्स कम्प्लीट झाले. सो हा इव्हेंट होता आणि हा आमच्यासाठी ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट होता. आणि दिवाळी पण आहे, सो दिवाळी आणि त्यांचं अॅनिव्हर्सरी दोन्ही सेलिब्रेशन होतं. आणि हा इव्हेंट आम्हाला एवढा म्हणजे इम्पॉर्टंट का होता, कारण की हे असं पार्टी नव्हतं, हे क्रिएटर्स मीट होतं. मोठे छोटे सगळे क्रिएटर्स होते. सो आता दाखवतो फायनली, खूप बडबड झाली. सर्वात पहिले आहे हे कॅन्डल. हा चांगला, चल 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 चल, नाईस नाईस नाईस. कॅट, मिकी माऊसचा कॅट आहे तो, कॅट आहे. हा हा. त्यानंतर हे काय, स्वीट उगावच आहे, उगाव आहे भाई. खरंच झाड असेल ना. आणि आपल्याकडे पण 2 आहे, आमच्याकडे 2 पिशव्या आहेत. हे ओपन करून बघूया. तर हे दिलं आहे स्कारलेट. ओके, काय आहे, इटर्नल ब्युटी टाइमलेस यू. येस, गिफ्ट वाउचर ऑफ 500 रुपीज. त्यानंतर आय शॅडो पॅलेट. त्यानंतर छोटस काहीतरी आहे, विटामिन सी सिरम. मला वाटलंच होतं विटामिन सी सिरम. हे काय आहे, पिझ्झा. स्वीट्स. उघडू नको आत्ताच. जोधपूर स्वीट्स. हे सगळं खावं लागणार आहे आपल्याला. ओ माय गॉश. बसलोय मी इथे, घामाघूम झालोय इथे. हा, आणि ही एवढा टाइमपास करत बसली. शिवानी दाखव ना, अजून पण ऐकत नाही. ओके, सो हे झालं सगळं झालं. आणि ही बॅग त्याच्या सकट. हा, एवढं सगळं दिलेलं हॅज मोर स्टोरेज देन माय फोन. तर मित्रांनो, ही होती अनबॉक्सिंग त्या बॅगेची. नाही, तू कसा विसरतोयस की आपल्याला उगाव ओपन करायचंय, हे तर मेन आहे. जाने ना तू. काढ उगाव तुम्हाला एक आवडतं की नकली आहे. दिस इज सो गाईज, दॅट वॉज ऑल. जाम दमलोय आम्ही, रात्रीचे 3:30 वाजले. आता झोपतो फायनली. आणि आम्हाला कॉमेंट करून सांगा की सगळं कसं वाटलं तुम्हाला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि सध्याचे थोडेफार व्हिडिओ आम्ही प्लॅन भरपूर केलेत की चॅलेंज व्हिडिओ बनवायची, कुकिंग व्हिडिओ बनवायची. पण आता या इव्हेंट्समुळे थोडेसे व्हिडिओ आमचे असे डिले मध्ये चालत आहेत. कन्सिस्टन्सी नाही आलं, ते व्हिडिओ येत आहेत पण जे तुम्हाला हवे ते हळूहळू अजून येणार आहेत. त्यामुळे त्याचा पण प्लॅन चालू आहे. आता वाजले 4, 3:30 म्हणजे 3:45. आता वाजलेत 3:45. आता आम्ही आलोय, आता ही एडिट करायची. ठीक आहे, जाऊ दे. चला, बाय, गुड नाईट. बाय मित्रांनो. थँक्यू. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज नक्की लाईक करा. या व्हिडिओ खाली कमेंट करा की तुम्हाला ही आवडली आणि तुम्हाला ह्याच्यातला कुठला पार्ट आवडला आणि कुठला माणूस जास्त आवडला आणि कुठला माणूस कमी आवडला आणि काय आवडलं काय नाही आवडलं सगळं सांगा. आणि ही व्हिडिओ शेअर पण करा लोकांसोबत. त्यांना पण सांगा तुम्हाला कुठला आवडलं, कुठला नाही आवडलं, काय नाही आवडलं, काय आवडलं, कोणता माणूस आवडला, कोणता माणूस नाही आवडला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. कोणता आवडला कोणता नाही आवडला सांगू नका, तुम्हाला सगळे आवडलेत.